इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावरती गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि या निमित्तानं वर्षा बंगल्यावरती फुलांची आरास करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। दरवर्षीची ही परंपरा असून मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते। मागच्या वर्षी देखील अनेक राजकीय मंडळींपासून सिनेकलाकारांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेतलं। वर्षा निवासस्थानाबाहेरून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानी देखील आज गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे। या निमित्ताने वर्षा बंगल्यांवरती फुलांची आरास करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। ही दरवर्षीची परंपरा असून मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल। मागील वर्षी देखील मोठ्या थाटामाटात गणेश उत्सव वर्षा बंगल्यावरती साजरा करण्यात आला होता। अनेक राजकीय मंडळींपासून सिनेकलाकारांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी उपस्थित राहत गणरायांचे मनोभावी दर्शन घेतले होते। एकूणच जर आपण पाहिलं तर मोठ्या थाटामाटात उत्सव हा साजरा केला जातो आणि अनेक दिग्गज नेते सिनेकलाकार हे या ठिकाणी उपस्थित राहतात। यावर्षी देखील ही परंपरा कायम राहणार आहे। त्याचबरोबर या गणरायाजवळ महाराष्ट्रात सुख समृद्धी शांती त्याचबरोबर महाराष्ट्राची उन्नती राहो अशा मनोभावी पूजा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केली जाईल। आपण पाहू शकतो की मुख्यमंत्र्यांच्या या निवासस्थानाबाहेर फुलांची आरास करण्यात आलेली आहे। विद्युत रोषणाई ही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। 10च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होईल आणि त्यानंतर दुपारी 2च्या सुमारास पुन्हा मुख्यमंत्री हे त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी देखील गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी सुरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।